माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातल्या पोटगी प्रकरणावर तडजोड करण्यासाठी आता हायकोर्टाने मध्यस्थांची नियुक्ती केली आहे। न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे। तर मध्यस्थांना 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। बांद्रा न्यायालयाने करुणा मुंडेंना 2 लाख रुपयांची पोटगी शिवाय 25,000 रुपये आणि मुलीसाठी 75,000 रुपये द्यायचे आदेश दिले होते। या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली गेलेली आहे। कोर्टात काय निर्देश दिलेले आहेत याबाबत करुणा मुंडे यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्याशी आमची बातचीत झाली आहे। माधव सावरगाव यांनी बोललेलं आहे, ते काय म्हणतायत ऐकूया। माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील पोटगी प्रकरणावरून हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिलेत, मध्यस्थीचे निर्देश दिलेत। काय नेमकं पोटगी होती आणि हायकोर्टाने काय निर्देश दिले आहेत? कोर्टच म्हणलं की हे मॅटर मिटवण्यासारखे आणि मी आता पाहिलं म्हटलं की प्रायमफेसी जे सकृतदर्शनी हा वाद मिटण्यासारखा आहे। त्यांनी न्यायमूर्ती सुचवा म्हणजे कोणाकडे रेफर करायचे। आता आम्ही न्यायमूर्ती 2-3 नावं सुचवले, पण सर्वसंमतीनं अनुजा प्रभुदेसाई आपल्याकडे आलेल्या होत्या। ते सिनियर न्यायमूर्ती आहेत, ते आता रिटायर आहेत। त्यांच्याकडे आमच्या दोन्ही वकिलांच्या सहमतीनं प्रकरण ह्याच्या तडजोडीसाठी पाठवलं। त्या मेडिटर म्हणून काम पाहतील आणि या जो त्यांचा खर्च आहे त्यांच्या सिटिंगचा हा सर्व धनंजय मुंडे यांना बेअर करावा असे कोर्टाने आदेश दिले। यानंतर 6 आठवड्यात सुनावणी ठेवली, तोपर्यंत कोर्टाने अहवाल मागितलेला आहे। अशा पद्धतीने हायकोर्टाने निर्देश दिल्याचं करुणा मुंडे यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।